नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. आता ती वेळ आलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या समोर एक अपडेट घेऊन आलेलो आहे. ही अपडेट ऑथेंटिक असणार आहे, शासनाच्या GR वरती अवलंबून असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्वप्नील भंडारे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातला कोणताही बायकेला तलाठीची भरती कधी येऊ शकते हे सांगू शकत नाही, पण मी ऑथेंटिकली तुम्हाला ही माहिती या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे की जाहिरातीची तयारी सुरू झालेली आहे. अभ्यासाचा जोर वाढवा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुम्ही जर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर जर अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर तुम्ही कुठेतरी 4 लोकांच्या पाठीमागे राहणार. तुम्हाला जर 4 चौकाच्या पुढे जर जायचं असेल तर तुमचा अभ्यासाचा जोर वाढवला पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती ही भरती होणार आहे, म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि त्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची. तलाठी भरती 2026 संदर्भात ही सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. तलाठी भरती 2026 ची जाहिरात कधी काढावी त्याकरता ही हालचाल या ठिकाणी आपल्याला युद्ध पातळीवरती पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर मिशन तलाठी 2.0 ही बॅच या ठिकाणी तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरून लॉन्च केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टी या ठिकाणी तलाठी फॅक्टरीला आपण या ठिकाणी उतरवली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी प्रवेश जर घेतला तर तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला मोफत तलाठी फॅक्टरीचा ठोकळा की जो महाराष्ट्रात कुठल्याही बुक स्टॉलला उपलब्ध करून दिलेला नाही, तो फक्त जो विद्यार्थी बॅच लावेल त्यालाच या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठोकळाच नव्हे तर अजून तुम्हाला काय मिळणार आहे, 500+ टेस्ट या ठिकाणी तुम्हाला या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला या बॅच मध्ये फ्री मिळणार आहेत. फ्री किती? 500 टेस्ट. तलाठी होण्यासाठी तुम्हाला जर 500 टेस्ट सोडवल्या तर कुणीही या महाराष्ट्रातला मायकला तलाठी होण्यापासून रोखू शकत नाही. ही सोय या ठिकाणी विद्यार्थ्याचा सराव व्हावा, विद्यार्थ्याचं स्वप्न साकार व्हावं याकरता हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्याच्या कायमस्वरूपी पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही किती फायदेशीर बॅच ठरणार आहे ते तुम्हाला यश मिळाल्यावरती समजेल, परीक्षा झाल्यावरती समजेल की आपल्याला तलाठी फॅक्टरीला ऍडमिशन घेतल्यामुळे आपण आज या लेवलला येऊन पोहोचलो आहोत. तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी, साकार करण्यासाठी या ठिकाणी हा महाराष्ट्रातला टॉप फॅकल्टी तज्ञ शिक्षक वर्ग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी बॅच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे 2500 रुपयामध्ये. चला आता महत्वाचा आपण जो काय GR या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 30 एप्रिल 2026 चा हे लेटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना हे लेटर या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे तर बघा, सामान्य प्रशासन विभाग असेल आणि महसूल विभाग असेल यांच्याकडून हे लेटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विषय या ठिकाणी दिलाय, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत. काय दिलेलं आहे? मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत हे या ठिकाणी GR आपल्याला पाहायला मिळतोय. आता यामध्ये स्पष्टपणे 1-2-3 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की मागणी पत्र कोणाकोणाचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना माहित नसेल, पेसा क्षेत्र, बिगर पेसा क्षेत्र अशा पद्धतीचं जाहिरातीमध्ये काही वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे आणि या सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या संवर्गाची रिक्त पदे तातडीनं भरवायची आहेत. आणि म्हणून मी म्हणतोय की विद्यार्थी मित्रांनो, तलाठीची जाहिरात काढण्यासाठी युद्ध पातळीवरती या ठिकाणी प्रयत्न चालू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच माध्यमातून आपल्या जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली, काय बिंदू नामावली कक्षाकडून तपासणी करून घ्यायची आहे आणि ही तपासणी करून घेण्याकरता तातडीनं मागणी पत्र तुम्ही सादर करा. हे कुणाला आदेश दिलेले आहेत? जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत? विभागीय आयुक्ताकडून दिलेले आहेत. कोणत्या विभागामार्फत? महसूल वन विभागामार्फत या ठिकाणी हे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची झाली, पण दुसरी गोष्ट तुमच्या माझ्या मनातील आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यामध्ये पेसा बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या ठिकाणी सादर करायचंय आणि त्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कोणत्याही परिस्थितीत हे सादर करायचे ही विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे. श्रीकांत मोहिते, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन. या ठिकाणी आपल्याला 2 बाबी या ठिकाणी स्पष्ट होत आहेत की परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे हे या गोष्टीवरून एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तलाठी पद भरतीची जाहिरात काढण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत.
हे या ठिकाणी या आपल्या मागणी पत्रावरून आपल्याला पाहायला मिळतंय. तर तुम्हाला आता काय करायचं, तुमच्या अभ्यासामध्ये जोर वाढवायचा आहे, तुमच्या कष्टाशी प्रामाणिकपणे राहायचंय आणि योग्य दिशेने वाटचाल करायची, योग्य दिशा ठरवून, योग्य मेंटर ठरवून तुम्हाला अभ्यासामध्ये पुढे राहायचंय. कारण जो सगळ्यांच्या पुढे एक पाऊल राहील तो यावर्षी तलाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जी तलाठीची पदभरती होईल त्यामध्ये तुम्हाला टॉप मध्ये काढल्याशिवाय तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म स्वस्त बसणार नाही. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. या ठिकाणी थांबतो, भेटूया. नवीन जर काय अपडेट आली तर आपल्यासोबत स्वप्नील भंडारे आणि तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म उभा आहेच, काळजी करू नका. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.